आणि लोकांच्या प्रश्नावरती सतत रस्त्यावरती संघर्ष करत राहिला की समाजच्या माणसाला डोक्यावर घेतो याचं ताजं उदाहरण आमच्या तुमच्या पुढे म्हणजे निलेश लंके आहे. आणि म्हणून समोर निवडणूक काल लोकसभेची आपण झाली. ही निवडणूक भावना समान नव्हती, ही असमानतेची निवडणूक होती. ही इक्वॅलिटीची बरोबरची पैलवानाची निवडणूक नव्हती. ही गोष्टी सोपी नव्हती. एका बाजूला धनसंपत्ती प्रचंड मोठी, सत्ता पायाशी जोडत घेते, सगळ्या प्रकारची ताकद जिला आसुरी ताकद म्हटली जाते, अशी आसुरी ताकदीच्या समोर हा बुडभर माणूस उभा राहतो आणि खासदार होतो. हे फक्त आणि फक्त सामान्य माणसाने दिलेलं प्रेम आहे, ते नाकारता येत आणि म्हणून त्याला नशीब लागतं. आणि म्हणून निलेश नशिबान आहे, पण त्याच्या नशिबाला त्याच्या कष्टाची जोड आहे, हे नाकारता येत. कुठली बरोबर होती, पण कष्ट आणि त्याग आणि लोकांच्या प्रति समर्पित भावना असावी लागते. समर्पणाची त्यागाची भावना माणसाच्या मनात, कार्यकर्त्याच्या मनात असावी लागते. आणि निलेश लंकेने ती जोपासली गेली 10-15 वर्ष. लोकांना एक माणूस पाहिजे होता, गरज होती काळाची. प्रश्नाचं उत्तर काळाच्या पोटात असतं. प्रत्येक प्रश्नावरती उभा दम धरावा. आज देशामध्ये